थोडे रुजवता आले तर आपण खूप मोठ्या प्रमाणात प्रगती त्या ठिकाणी करू शकतो. काय काय फरक तर शास्त्र म्हणजे जी काही पुस्तकं आहेत, जे काही ग्रंथ आहेत, जे काही लिटरेचर आहे त्याचा अभ्यास तुमचा झालेला आहे का, हे म्हणजे शास्त्र. त्याच्यानंतर येतं ते कर्म, की तुम्ही सगळं शिकला, तुम्हाला ते येतं, पण त्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करता येतं का, तुम्हाला ते ज्ञान तुमच्या कामासाठी वापरता येतं का. हा झाला त्याचा दुसरा भाग म्हणजे कर्म. त्याचा तिसरा भाग येतो तो येतो प्राज्ञ. प्राज्ञ म्हणजे काय, की तुम्ही शिकलात, तुम्हाला ते ज्ञान वापरता पण येतं, पण अचानक काही गडबड झाली तर त्याच्यातून मार्ग काढायची तुमची क्षमता आहे का, याचा अर्थ होतो प्राज्ञ. आणि सगळ्यात शेवटचं पण कदाचित सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे शील, की तुम्ही सगळं शिकला, तुम्हाला ते वापरताही येतं, ऐन वेळेला अडचण आली तर ती सोडवण्याची देखील तुमची क्षमता आहे, पण तुम्ही माणूस म्हणून वाईट आहात तर तुम्ही मंदिरावरती काम करू शकत नाही. शील, कॅरेक्टर हे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकून मिळवता येतात. शील किंवा कॅरेक्टर किंवा चरित्र हे तुम्हाला जन्माला घेऊनच यावं लागतं. ते तुमच्या संस्कारांमधूनच ते येतं, आणि ते जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही मंदिरामध्ये काम करू शकता, आणि मग त्याच्यातून सगळी मंदिरं तयार होतात. आणि मग या स्थपतींनी वेगवेगळ्या पद्धतीने या मंदिराचा विचार केलाय बरं का, की कोणी देवता झोपलेली आहे या पद्धतीतून ही मंदिरे इमॅजिन केली, आणि मग सुरुवातीला गोपुरा असून आपण आतमध्ये जातो, आणि मग मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह असा प्रवास करत असताना आपण एक एक चक्र ओलांडत त्या गर्भगृहापर्यंत जातो. आपण ज्या वेळेला मंदिराच्या प्रत्येक भागातून प्रवेश करतो त्यावेळेला आपल्या कुंडलिनीचा प्रत्येक एक एक भाग हा जागृत होत 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 आपण त्या गर्भगृहापर्यंत जातो, आणि मग ती एनर्जी घेऊन आपण तिकडनं बाहेर पडणं अपेक्षित आहे. काही स्थपतींनी हीच मंदिरं कदाचित देवता बसली असेल या पद्धतीने त्यांनी इमॅजिन केली, आणि अगदी पायाच्या नखापासून ते मुकुटाच्या कळसापर्यंत सगळ्या गोष्टींना त्यांनी इथे नावं दिलेली आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे ज्या वेळेला आपण मंदिरात जातो त्यावेळेला एक गोष्ट आयुष्यात कायम लक्षात ठेवा, की आपण देवाच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहोत, आणि मग देवाच्या साक्षात शरीरामध्ये प्रवेश करत असताना आपली वागणूक कशी हवी, आपले कपडे कसे हवे, आपलं आचरण कसं हवं, आपण किती शुद्ध आहोत, आपले मन किती पवित्र आहोत, आपल्या डोक्यामध्ये काय विचार पाहिजे, हे आपोआपच आपल्याला त्या ठिकाणी कळायला चालू होईल. त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांनी पक्की डोक्यात ठेवा, की या पद्धतीने आपण मंदिरामध्ये जाणं अपेक्षित आहे. आणि मग भारतभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची मंदिरं तयार आहेत. दक्षिणेमधली पद्धत वेगळी आहे, मध्य भारतातली वेगळी आहे, उत्तर भारतातली वेगळी आहे, आणि या सगळ्या गोष्टी एकत्रित आपल्याला बघायला मिळतात. ते कर्नाटकमध्ये पट्टदकल नावाची जागा आहे त्या ठिकाणी. या पट्टदकल नावाच्या जागेला हे पण वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट आहे बरं का, की वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची मंदिरं कोरलेली आपल्याला, तयार केलेली आपल्याला बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये काही द्राविड शैलीतली आहेत, काही नागर शैलीतली आहेत. यांच्या खोलात काय आपण आता जाणार नाहीये, फक्त हे आपल्याला माहिती पाहिजे म्हणून जे मी सांगतोय. पण या मंदिरांचे जे काही प्रकार आहेत किंवा मंदिरांचा जो काही सगळा शरीराचा भाग आहे तो आपल्याला कसा दिसतो बरं इथे, या सगळ्यात बाहेरचा भाग आहे ना त्याला मुखमंडप म्हणतात. म्हणजे जनरली ज्या ठिकाणी आपण चपला वगैरे काढून पहिल्यांदा प्रवेश करतो तर तो भाग असतो मुखमंडपाचा. त्यानंतर आपण सभामंडपामध्ये प्रवेश करतो, की जो मोठा हॉल असतो मध्यभागी त्याला सभामंडप म्हणतात. आणि मग त्या सभामंडपामध्ये तुम्ही जे काही कष्ट करून कमवलेलं आहे ती देवाला अर्पण करायची जागा म्हणजे सभामंडप. तुम्ही जर 12 वर्ष गुरुकडे नृत्य शिकला असाल तर ते नृत्य तिथे तुम्ही देवाला अर्पण करा, तुम्ही तुमचं गाणं अर्पण करा, तुम्ही तुमचं भजन अर्पण करा, तुम्ही तुमचं कीर्तन अर्पण करा. तर तुम्ही जे काही कष्टाने कमवलेलं आहे म्हणजे तुम्ही कमवलेलं असलं पाहिजे बरं का, की आणि मग ते तुम्ही देवाला अर्पण करा, की बाबा मला एक कोणीतरी दिले आले तसं आपण गिफ्ट पॅक पुढे पाठवलं तसं न करता जे कमवलेलं आहे ते देवाला अर्पण करायची जागा म्हणजे हा सभामंडप येतो. त्याच्यानंतरचा भाग येतो तो अंतराळ. अंतराळ म्हणजे काय तर आपल्याला माहिती की या पृथ्वीच्या बाहेरचा जो काही सगळा भाग आहे त्याला अंतराळ म्हणतात. आणि या अंतराळामध्ये अनेक ग्रह आहेत, अनेक सूर्यमाला आहेत. तर अंतराळ हा 0 पॉइंट असतो बरं का, की त्याच्यामध्ये
दिशा नसतात. अंतराळाला दिशाची बंधनं नाही, आपल्याला आहे, पृथ्वीला आहे. पण एकदा तुम्ही का अंतराळाला सोडलं की त्याला दिशाची बंधनं नाही, त्याला वेगाची बंधनं नाही, त्याला कुठल्याही बाउंड्रीज नाही, त्याला कुठल्याही भिंती नाही आहेत, तर तुम्ही त्या अंतराळामध्ये प्रवेश करता. आणि मग मी माझं, माझ्यासाठी, माझ्याकडून, माझ्यामुळे हे सगळं सोडून आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करायची जागा म्हणजे अंतराळ. पण त्याला शब्दही तसाच त्यांनी वापरला की त्या शून्य जागेमध्ये तुम्ही प्रवेश करा, तुम्ही स्वतः त्या देवतेबरोबर कनेक्ट व्हा आणि मग तुम्ही त्या गर्भगृहामध्ये प्रवेश करा. त्याला म्हटले पण गर्भगृह. बाळाची सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात सेफ जागा म्हणजे गर्भगृह. आणि ज्या वेळेला तुम्ही त्या गर्भगृहामध्ये प्रवेश करता, त्या प्रत्येक प्रवेशानंतर तुम्ही नवीन आयुष्य घेऊन जन्मलाय. ते आयुष्य कदाचित तुमच्या विचारांच्या माध्यमातून असेल, तुमच्या बोलण्याच्या पद्धतीतून असेल, इतरांबद्दल वागण्याच्या पद्धतीतून असेल, पण काहीतरी नवीन तुम्ही घेऊन, नवीन जन्म घेऊन तुम्ही त्या गर्भगृहातून बाहेर पडता. आणि मग त्याचं ते महत्त्वाने अधोरेखित केलेलं आपल्याला बघायला मिळतं. या मंदिरांच्या बाबतीमध्ये अनेक मोठ्या मोठ्या अभ्यासकांनी प्रचंड काम करून ठेवले बरं का. त्याच्यापैकी मुंबईच्या डॉक्टर देवांगना देसाई म्हणून एक विदुषी आहे. त्यांचं संपूर्ण काम हे खजुराहोच्या मंदिरांवरती आहे. आणि त्या त्यांच्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच काय म्हणतात, द हिंदू टेम्पल इन इट्स डेव्हलप्ड फॉर्म आर मॅन्स एफर्ट्स टू रिप्रेझेंट द कॉस्मिक ऑर्डर ऑन अर्थ. या संपूर्ण ब्रह्मांडाची रचना दाखवण्याचं केलेलं काम म्हणजे आपली पूर्ण अवस्थेमधली हिंदू मंदिर. आता आपल्याला ऐकायला छान वाटतंय, ब्रह्मांड वगैरे सगळं ठीक आहे, पण कायमच आपल्याकडे जी गुरु शिष्य परंपरा होती ना, त्याच्यामध्ये प्रश्न आणि उत्तर हे आपल्याकडे खूप कॉमन आहे बरं की. तुम्ही प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचार. मी तुम्हाला काही सांगितलं, बाबा सिद्ध कर, नसेल तर निघी कडनं. जे काही असेल त्या प्रत्येक गोष्टीला पुरावा विचारणे, त्या प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारणे आणि प्रत्येक गोष्ट क्रॉस चेक करून घेणे ही आपल्याकडची प्राचीन पद्धत आहे. आपल्याकडे वेदांनाही प्रश्न विचारले गेले, आपल्याकडे पुराणांनाही प्रश्न विचारले गेले, त्याच्यावरती विचार मंथन झालेली आहे. आपल्यावरती वेदांत अभ्यासाला देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत. कारण की प्रत्येक गोष्टीतून जे प्रश्न पडतात ते विचारण्याची पद्धत म्हणजे ही परंपरा आपल्याकडे आहे. आणि मग हे आपल्याला दिसतं कसं, तर तुम्हाला सगळ्यांना 108 हा आकडा माहिती आहे का? आपण 108 वेळेला आवर्तन करतो, 108 वेळेला जप करतो, देवघरामध्ये बसून देवाचं नाव घेतो. पण 108 का हा प्रश्न कधी आपल्याला पडतो का? तर नाही बाबा, माझी आजी करायची, मग माझी आई करायची, मग माझे वडील करायचे, मग आता मी पण करतो. पण ते 108 चं गणित नक्की काय आहे, तर त्यासाठी आपल्याला थोडं पृथ्वीच्या बाहेर जायचं. गणित हे आपल्या लोकांमध्ये किती मुलं होतं ना, याचे उत्तम उदाहरण आहे बरं. ही आपली पृथ्वी आहे, हा सूर्य आहे. पृथ्वीचा जो व्यास आहे ना, त्या पृथ्वीच्या व्यासाला ज्या वेळेला आपण 108 ने गुणतो त्यावेळेला आपल्याला सूर्याचा व्यास मिळतो. ज्या वेळेला आपण सूर्याच्या व्यासाला 108 ने गुणतो त्यावेळेला पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं अंतर आपल्याला मिळतं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही 108 आवर्तन करता त्यावेळेला या संपूर्ण सूर्यमंडळाला फेरी करून तुम्ही परत सभेवरती येता. मग तुमचं दुसरं आवर्तन चालू होतं, मग तिसरं आवर्तन चालू होतं, चौथं आवर्तन चालू होतं. तुमच्या दोन बोटांच्या मध्ये त्या एका मळीमध्ये तो अख्खा संसार सामावलेला असतो. आणि मग ते आवर्तन झाल्यावरती तुम्ही परत याची सुरुवात करता. असं नाही ना करत आपण की 108 झाले नाही म्हणजे आज आपण 109 करून थांबू किंवा 107च, असं नाही. आपण 108 झाले की आपण तिथं थांबतो, मग दुसरं आवर्तन चालू होतं, मग तिसरं आवर्तन चालू होतं, मग चौथं आवर्तन चालू होतं. हा त्या सृष्टीचा परत जन्म आहे आणि मग परत नवीन सुरुवात आहे. म्हणून त्या 108 ला महत्व आपल्याकडे एवढा सगळं बघायला मिळतं. आता याचा वापर त्यांनी मंदिरात कसा केलाय बरं, हे पण आपल्याला बघायला पाहिजे. आपण आता गेलो सगळं ते बघितलं, पण त्याचा मंदिरात कसा वापर केलाय त्यासाठी आता आपल्याला भारताच्या बाहेर जायचं. जगातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर हे भारतात नाही. जगातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर हे कंबोज नावाच्या देशामध्ये आहे, ज्याला कंबोडिया म्हणून आपण ओळखतो. आणि किती मोठं मंदिर आहे बरे, तर साधारण 450 फुटबॉलची मैदानं बसतील एवढं मोठं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जाताना पार्किंग पासून मुख्य द्वारापर्यंत प्रवेश करायला 1.5 किलोमीटर चालावं. मग मुख्य मंदिराचा आवाज चालू होतो
त्या आवारामध्ये प्रवेश केला की त्या कंपाऊंड पासून परत मंदिरापर्यंत जायला 700-800 मीटर चालायला लागतं. मग ते मंदिर आपण बघायला चालू करतो. मंदिर बघायच्या आधी फक्त पोहोचेपर्यंत 1-2.5 किलोमीटर आपलं चालून झालेलं असतं. एवढं प्रचंड ते मंदिर आहे. आणि त्या मंदिराची जी शिखरं आहेत अशी 5 शिखरं आहेत. साधारण 21 जूनच्या दरम्यान बरोबर या शिखराच्या मधोमध हा सूर्य उगवतो. हा पूर्व दिशेचा सगळा भाग आहे. आणि या शिखराची जी उंची आहे ना ही 108 हस्त एवढी आहे. बरं, आपल्याकडे प्राचीन भारतामध्ये मंदिरं बांधताना वेगवेगळी युनिट्स वापरतात. आता जसे आपण सेंटीमीटर, इंचेस, फूट असं सगळं वापरतो, तर त्या पद्धतीनं त्या काळामध्ये हस्त हे प्रमाण वापरलं गेलंय. आणि ते 108 हस्त उंच ती सगळी शिखरं आहेत. आणि या सगळ्या शिखरांना ज्या वेळेला आपण एकमेकांबरोबर गुणतो, शिखरांची उंची आणि एकमेकांपासूनचा अंतर हे ज्या वेळेला आपण एकमेकांपासून गुणतो त्यावेळेला परत आपल्याला पृथ्वी ते सूर्य यांच्यामधलं अंतर मिळतं. किती बारकाईनं त्यांनी हे काम केलं त्याचं उत्तम उदाहरण इथे आपल्याला बघायला मिळतं. मी तुम्हाला म्हटलं तसं इकडनं आपण प्रवास चालू करतो, चालत चालत आपण इथे हा पहिला कंपाऊंडचा सगळा भाग आहे. आणि मग इकडनं आतमध्ये ऍक्च्युअली आपल्याला या सगळ्या गॅलरीज दिसतात. कशा दिसतात? तर या साधारण अशा दिसतात. हा इथं मी आहे बरं का. हा फोटो मी मुद्दाम त्यासाठी काढलेला आहे की किती भव्य याचा अंदाज थोडासा आपल्याला यावा. आणि इथं पायऱ्या चढून असं आतमध्ये आपण गॅलरीमध्ये गेलं की साधारण एक 90 फूट, 100 फूट, 125 फूट अशा लांबच्या लांब गॅलरीज आहेत. आणि त्या सगळ्या गॅलरीमध्ये 90 फुटाचा रामायण, 90 फुटाचं महाभारत, 125 फुटाचं समुद्र मंथन अशी प्रचंड मोठी पॅनल कोरलेली आपल्याला बघायला मिळते. जगामध्ये असा कुठलाच कॅमेरा नाही की ज्या कॅमेऱ्यातून ते सगळं पॅनल एकत्र कुठल्या तरी फोटोमध्ये घेता येईल. हे असं काहीतरी दिसतं बरं का. हे सगळं समुद्र मंथनाचं शिल्प आहे. आणि इकडनं तुम्ही बघितलं इकडं देव आहेत, इकडं दानव आहेत. आणि हे पूर्ण समुद्र मंथन या ठिकाणी चालू असलेलं आपल्याला बघायला मिळतं. किती भव्य असाव्यात त्या गोष्टी. ते एक पॅनल बघायला आपल्याला तासभर लागतो. मग पुढचं, मग त्याच्या पुढचं, मग त्याच्या पुढचं असं फिरत 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 आपण 1 दिवस फक्त लागतो ते मंदिर फिरायला. बाकी मग आल्यानंतर जे काही आपले हाल व्हायचे ते होतं. पण ते एवढं प्रचंड ते त्या ठिकाणी दिसतं. आणि मग इथं बरोबर मधोमध तुम्ही जर बघितलं तर इथे हा कूर्म अवतार आहे की ज्याचा संपूर्ण पर्वताला आधार दिला. त्याच्यानंतर मध्ये साक्षात विष्णू आहे की ज्याचा हातामध्ये नाग धरून ते पूर्ण बॅलन्स केलं. आणि सगळ्यात वरती तो इंद्र आपल्याला दिसतो जो वरून पर्वत खाली दाबायला लागलाय जेणेकरून तो इकडे कुठे जाऊ नये, तो वरती येऊ नये. या पद्धतीनं त्यांनी हे सगळं काम केलं इथे आपल्याला बघायला मिळतं. पण इथलं माझं वैयक्तिक आवडीचं जे पॅनल आहे ना ते स्वर्ग आणि नरक हे पॅनल आहे बरं का. की तुम्ही तिथे गेलात की साधारण 60-70 मीटर लांब असं त्यांनी प्रचंड मोठं पॅनल कोरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एका बाजूला चित्रगुप्त आहे, एका बाजूला यमराज आहे. तिथं ते यमदूत त्या लोकांना घेऊन येतात. आणि काही लोकांना स्वर्गात पाठवतात, काही लोकांना नरकात पाठवतात. तर स्वर्गामध्ये कधी 1 अप्सरा आहे, कधी 2 अप्सरा आहे, कधी 3 अप्सरा आहे. नृत्य चालू आहे, छान सगळं व्यवस्थित चालू आहे. पण आपलं लक्ष जातं खालच्या बाजूला. आपल्याकडे गरुड पुराणामध्ये आपली लोक हुशार होते. त्यांना माहिती होतं पुढे जाऊन आपण काय काय करणार आहोत. की त्यांनी 32 प्रकारचे स्वर्ग सांगितले पण नरक 64 प्रकारचे सांगितले. त्यांना आपल्या लोकांची माहिती होती शक्यता की काय काय करणार आहे पुढे जाऊन. तर तो खालचं जे नरकाचं पॅनल आहे ना तेच आपण थोडंसं बघूया. वर्स्ट केस सिनारिओ आपल्याला माहिती पाहिजे काय घडू शकतं आपल्या बाबतीत. आणि आपल्याकडे खूप भन्नाट शिक्षा आहे बरं. विज्ञानावरती निष्ठा नसणाऱ्या लोकांसाठी रवरव नावाचं वेगळं नरक त्यांनी सांगितलं. की तुमची जर विज्ञानावरती श्रद्धा नसेल की नाही आम्ही विज्ञान काय मानत नाही, जे काय सगळं देवच करतो आणि सगळेच करतो चालू करतात, तुमचं इथं काम नाही. तुमची विज्ञानावरती श्रद्धा पाहिजे तर तुम्ही ही मंदिरं जास्त चांगली समजून घेऊ शकता. आणि माझं काय काय शिक्षण बघा. इथे एक माणूस आहे, त्याला उलट टाकलंय, त्याच्या अंगावरती पूर्ण खिळे मारलेले आहेत आणि त्याच्या इथं हातापायाला दगड बांधलेले दिसतात. इथं जो आहे इथं त्याचे हात बांधले, पाय बांधले, सगळीकडून अंगाला खिळे मारले आणि त्याच्या पायाला इथं दगड बांधले जेणेकरून ते सगळं ताणलं जावं. इथं अजून एक माणूस आहे, त्यालाही बांधले, अंगाला खिळे बांधले. एक जो यमदूत आहे
तो सुरीनं त्याचा डोळा काढायला लागलाय आणि दुसरा जो आहे तो त्याच्या हातामध्ये काहीतरी आहे, त्याने त्याची पूर्ण अंगाची जी स्किन असते ना ते पूर्ण तिकडे काढताना, तो कातडी काढताना इथे दिसतोय. या बाबतीच्या बाबतीत पण असंच काहीतरी वेगळं ते करत असताना इथं आपल्याला दिसतं. ही जी स्पेसिफिक शिक्षा आहे की खेळ मारले, दगड बांधलेले आहेत पायाला, डोळे काढायला लागले, चाल काढायला लागले, ही शिक्षा पैसे उधार घेऊन परत न देणाऱ्या लोकांसाठीची आहे. काही लोक फार मनापासून असले, तुमचे जर कुठे अडकले असतील तर त्यांना फोटो पाठवा. बाबाला अजूनही वेळ गेलेली नाहीये, तू याच्यातून सुटून. माझ्या अनेक व्यवसाय करणारे उद्योजक मित्र आहेत, ते कायम त्यांच्याकडे हा फोटो ठेवतात आणि ते इनवॉइस बरोबर हा फोटो देखील पाठवतात की तुम्ही बघा, जर कोणाला इच्छा असेल तर तुम्ही फोटो मागून, मी आहे सुजिता ताई, कोणाकडे तरी मिळेल फोटो, तर हे तुम्ही मागून घ्या. तर हे एवढं भन्नाट काम आपल्या लोकांनी इकडं केलेलं होतं की सगळे मानवी पैलू, सगळ्या मानवी भावभावना त्यांनी याच्यामध्ये टाकलेले आपल्याला बघायला मिळतात. आता जसं या माणसांनी या संपूर्ण ब्रह्मांडाचा अभ्यास केला, त्याच पद्धतीनं या पृथ्वीचा देखील अभ्यास केला. बरं का, आपल्याला सगळ्यांनाच आपण भूगोलामध्ये लहानपणापासून शिकलोय की पृथ्वी स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती फिरते, हे आपण शिकलेलो आहे. पण ती ज्या वेळेला सूर्याभोवती फिरते त्यावेळेला एका विशिष्ट वेळेला ती सूर्याच्या जवळ असते आणि एका विशिष्ट वेळेला ती सूर्यापासून थोडीशी लांब जाते. त्याचा पूर्ण गोलाकार नाही, तर तो साधारण अंडाकृती असा तो पूर्ण भाग आहे की ज्याच्यामध्ये कधी ती जवळ येते, कधी ती लांब जाते. आणि मग हे जवळ येणे आणि लांब जाणे याच्यातून ऊन आणि सावलीचा खेळ तयार होतो. आणि मग त्या गोष्टीचा अभ्यास करून त्यांनी विज्ञानाच्या माध्यमातून चमत्कार तयार केलेले आहेत. आणि ते बघायला आपल्याला कुठे जायचं आहे? हे कोल्हापूरचं अंबाबाई महालक्ष्मीचं मंदिर. तुम्ही अनेक जण तिथे गेला असाल, कदाचित नेहमी जात असाल, अनेकांचं कुलदैवत पण ते असेल. पण त्या ठिकाणी काय घडतं तर साधारण हा मंदिराचा पूर्ण आतला सगळा भाग आहे, हजारो वर्षापूर्वी मंदिराची निर्मिती झाली. तर तिथे काय घडतं, जानेवारीचा शेवट, फेब्रुवारीचा पहिला दिवस आणि नोव्हेंबर मधला काही काळ, 3 दिवस सूर्यास्ताच्या वेळेला ती किरण जी आहेत ती किरण हळूहळू आतमध्ये प्रवेश करतात. हा पूर्ण मंदिराचा भाग आहे. इथे हा महाद्वार रोड आहे, हे महाद्वार आहे. तर पश्चिमेच्या बाजूने ती किरण येतात, महाद्वार, गरुड मंडप, गणेश मंडप असा प्रवेश करत 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 ती गर्भगृहापर्यंत जातात. पहिल्या दिवशी ती या पद्धतीने आतमध्ये प्रवेश करतात, देवीच्या पावलापर्यंत येतात. दुसऱ्या दिवशी आतमध्ये प्रवेश करून देवीच्या कमरेपर्यंत येतात आणि तिसऱ्या दिवशी ती संपूर्ण देवीच्या सूर्यकिरणांनी धावून निघालेली असते. अतिशय सुंदर आणि प्रत्येकानं आयुष्यामध्ये एकदा तरी अनुभवावा असा हा किरणोत्सवाचा प्रसंग आहे. बरं का, तर हा दैवी चमत्कार साध्य झाला कारण की त्यांनी भौतिकशास्त्र आणि गणित विषयाचा उत्तम अभ्यास केला होता. म्हणून जर आपल्याला विज्ञान कळलं तर आपल्याला मंदिर अजून जास्त छान समजून घेता येते. ज्या पद्धतीनं त्यांनी या सूर्याच्या पृथ्वी आणि सूर्य हा जसा अभ्यास केला त्याच पद्धतीनं त्यांनी पृथ्वी आणि चंद्र असा देखील अभ्यास केला. आणि त्या चंद्राच्या कला, त्याचं कमी होणं, त्याचं जास्त होणं, त्याच्यावरती पडणारी सावली, त्याचे प्रवास करण्याच्या वेळा, त्याच्याबरोबर असणारी नक्षत्र, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याच्यातून एक वेगळा चमत्कार त्यांनी तयार केला. तो आपल्याला बघायला जायचा की 100% तुम्ही जाऊन आला असाल. कोपेश्वर मंदिर कोकम गावामध्ये आहे. आता त्याची पण मजा बरं का आपल्याला सहज खिद्रापूर हे आपल्या डोक्यातून ते नाव, त्या गावाचं ते नाव आहे. तर खिलतलत खान देसाई नावाच्या एका सुलतानाने ते मंदिर फोडलं आणि त्या सुलतानाच्या नावावरून त्या गावाला खिद्रापूर असं नाव पडलं. त्या गावाचं मूळ नाव आहे कोकम आणि त्या कोकम गावचा कोपेश्वर. तर त्या कोपेश्वराच्या मंदिरामध्ये काय घडतं, हे मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती देखील साधारण 1100-1150 वर्षापूर्वी झाली होती. आणि तर पुढच्या बाजूला हा पूर्ण स्वर्ग मंडपाचा भाग आहे. बरं का, तो ओपन टू स्काय आहे, म्हणजे त्याचं जे छत आहे ते पूर्ण मोकळं आहे. तर अनेक जण म्हणतात की बाबा हे कधी बांधलंच नाही किंवा हे अपूर्ण राहिलं, तर ते अपूर्ण नाही राहिलं.
आपल्याकडे शंकराला अवकाशाचं तत्व म्हणून मानलं गेलं. तर त्या अवकाश तत्व दिसावं, त्या अवकाश तत्वाची पूजा करता यावी म्हणून या स्वर्ग मंडपाचं छत त्यांनी मोकळं ठेवलेलं आपल्याला दिसतं. आणि इथे काय घडतं तर साधारण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दरम्यान म्हणजे या वेळेला कदाचित लवकर येऊन गेली त्रिपुरारी पौर्णिमा, पण साधारण ऑक्टोबर एंड मिड नोव्हेंबरच्या दरम्यान ती त्रिपुरारी पौर्णिमा येते. त्याला तो जो चंद्र आहे तसा प्रवास करत करत येतो, मध्यभागी येतो, थोडा वेळ स्थिर होतो आणि मग परत प्रवास करत 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 तो दुसऱ्या बाजूला निघून जातो. आणि ते चित्र काही असं दिसतं बघा. हा स्वर्ग मंडप आहे, याच्या मधोमध तो चंद्र इथे आपल्याला बघायला मिळतो. आणि मग त्याच्यातून खाली जो रंगशिळा आहे म्हणजे गोलाकार उंचवटा असलेला दगड त्या ठिकाणी असतो की ज्याला आपण आपल्या साध्या भाषेमध्ये स्टेज असतो, त्या स्टेजवरती नृत्य वगैरे सगळं परफॉर्म केलं जातं देवासाठी म्हणून. तर बरोबर तेवढ्या गोलाकार रंगशिळेवरती प्रकाश पडलेला आपल्याला दिसतो आणि मग तो प्रकाश हळूहळू एका बाजूला निघून जाताना दिसतो. हे एवढं अद्भुत काम तुमच्या गावापासून हार्डली 30-32 किलोमीटर वरती आहे. तुमच्यापैकी कुणी गेले का त्रिपुरारी पौर्णिमेला इथे? उपस्थित 100-125 लोकांपैकी फक्त 3 लोक त्रिपुरारी पौर्णिमेला गेलेली आहेत. पुढच्या वर्षी ज्या वेळेला सुचितची हा प्रश्न विचारतील त्यावेळेला सगळ्या लोकांचे हात वरती केले पाहिजेत की हो आम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला या ठिकाणी जाऊन आलो. हे आपलं कर्तव्य आहे की आपल्या स्थपतींनी केलेले जे अद्भुत चमत्कार आहेत ते आपण नाही बघायचं, कोणी बघायचं. तर आठवणीने या ठिकाणी तुम्ही सगळेजण जा. मला अनेक जण प्रश्न विचारतात की मंदिरं बांधली कशी गेली असते, की एवढी भव्य दगड, एवढी प्रचंड शिळा, एवढं त्यांचं वजन, हे सगळं बांधलं कसं गेलं असेल. तर दुर्दैवातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात ना. तर तसं एक उदाहरण मध्य प्रदेशमध्ये आहे. भोजेश्वर नावाचं हे मंदिर आहे. काही कारणामुळं तो राजा स्वर्गवासी झाला आणि ते काम सुद्धा अर्धवट पडलं. पण ते काम अर्धवट राहिल्यामुळं आपल्याला लक्षात आलं की मंदिर बांधण्यासाठी ते कुठल्या कुठल्या तांत्रिक पद्धतींचा वापर करत होते, की कारण की सगळ्या गोष्टी अर्धवटच राहिल्या. तर हा जो पूर्ण गर्भगृहाचा भाग आहे, तर काय करायचं, जसं मंदिर तयार व्हायचं तस तसं या बाजूला ते मातीचा एक एक रॅम्प तयार करायचा, उतार तयार करायचा. मंदिर जसं वरती जायचं तस तसं तो उतार तयार व्हायचा आणि जेवढं उंच मंदिर तेवढा तो लांब उतार. कारण की आपल्याला अँगल ठरलेला आहे की यापेक्षा जास्त आपल्याला तो उतार करायचा नाहीये, यापेक्षा कमी करायचा नाहीये. तर एवढाच अँगल पाहिजे की ज्याच्यावरून दगड वाहून नेणं हे हत्ती, घोडे, बैलगाड्या येणं सोपं गेलं पाहिजे. तेवढाच अंतर त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि मग तो रॅम्प सगळा तयार करायचा आणि तो रॅम्प तयार करून हळूहळू